नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आज आषाढी एकादशीसाठी स्पेशल रेसिपी बनवणार आहे। भगरीचे आप्पे एकदम मऊ आणि कुरकुरीत लुसलुशीत हे आप्पे होतात, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। ही रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये बनते, त्यामुळे अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आता रेसिपी बनवू। इथे अर्धी वाटी भगर, थोडीशी साबुदाणा आता ते कढईमध्ये भाजून घेणार आहे। मी इथं भगर आणि साबुदाणा एकत्रच टाकलेला आहे आणि आता तो मस्त मीडियम गॅसवरती खरपूस भाजून घेणार आहे। आणि आपल्याला ह्या साबुदाणा भगरला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। साबुदाणा भगर पण मस्त भाजलेली आहे। आता इथे मी एक बटाटा खिसून घेणार आहे। बटाट्याचा खिस पण झालेला आहे। आता मी तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता इथे मी भगर आणि साबुदाणा थंड झालेला आहे। आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि त्यामध्ये 2 मिरची पण ॲड केली। थोडंसं दही पण ॲड करून झालं आहे। आता मी थोडं पाणी पण ॲड करणार आहे। पाणी ॲड करून झालं आहे। आता ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। बारीक पण करून झालेलं आहे। आता त्यामध्ये बटाट्याचा खिस ॲड केलेला आहे। थोडंसं चवीनुसार मीठ आणि आता ते व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही इथे इनो पण टाकू शकतात। मी इनो इथे ॲड केलेला नाही, असाच मिक्स केलेला आहे। तर ही आप्पे मस्त मऊ आणि क्रिस्पी होतात। हे बेटर पण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला ह्याला 25 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आपले 25 मिनिटं पण झाले आहे आणि भगर पण मस्त भिजलेली आहे। आता आप्पे पात्र गरम झालेलं आहे, त्यामध्ये सर्व आप्पे एक एक करून सोडून घेऊ। इथं सर्व एक एक करून सर्व आप्पे सोडून झालेले आहे। आता त्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला 30 मिनिट। 30 मिनिट पण झाकून झालं आहे। आप्पे खालच्या साईडने एकदम क्रिस्पी भाजलेले आहे। आता आप्पे सर्व आपल्याला पलटून घ्यायचे आहे। सर्व आप्पे पण पलटून झालेले आहे। आता त्याच्यावरती आपल्याला 30 मिनिट आणि झाकून ठेवायचं आहे। आपले 30 मिनिट झालेले आहे आणि आपले आप्पे एकदम क्रिस्पी भाजलेले आहे। अशा प्रकारे सर्व आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मी इथं सर्व आप्पे भाजून घेतले। आता ते सर्व आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। किती मस्त क्रिस्पी आणि मऊ लुसलुशीत आप्पे भाजलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही दह्यासोबत सुद्धा हे आप्पे खाऊ शकतात। इथे मी तुम्हाला एक आप्पे तोडून पण दाखवते, किती मऊ आणि क्रिस्पी झालेला आहे। अशा प्रकारे हे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे, एकदम झटपट होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये होते। तुम्ही जर ही आषाढी एकादशीला भगरीची आप्पे रेसिपी केली तर तुम्हाला ही रेसिपी सारखं करावीशी वाटेल, कारण टेस्टला एकदम छान आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून